ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। थोड़ा सा डबल देऊन द्या। अखंड मंगलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां आत्मजं वानरेत्यं श्रीरामं शरणं लोकाभिरामं जीवनेत्रं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो पाहे जोडी भावाची विको। आता तुमची माझी 2 तासाची सोयरी बरं का, मी तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे, तर मेळ बसते। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे
विश्वमवाचमिमान् प्रसुप्ता सञ्जीवयत्य कीलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आता कृपा भांडवल सोडी हरी मते माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी भोरा माते आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले बरी बैसव पाऊले श्री गुरुजी समचरण सांद्र नीलाभुजाभं जगननिहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधर सदैवलहासं विठ्ठलं चिंतामि अनुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हॅलो हॅलो हो रे हॅलो 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 हो बस बस हॅलो हॅलो हरे हॅलो हॅलो बेस 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 हॅलो 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 राम विठ्ठला जयंती गिरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी गुरुचरण ते नमस्कारून आता ओम नमो ध्यानेश्वर
दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू भक्तांवर निर्हेतुक प्रेम करणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या उद्धारासाठी नाना रूपडे नाना अवताराने अवतीर्ण होत असलेली संत महानुभाव मंडळी आणि इवलस असणारा आणि परमार्थी कारण असलेलं आपले छोटस जेवली गाव अगदी छोटं आहे पण गावातली माणसं मनाने मोठी आहेत कारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू भक्तांवर निर्हेतुक प्रेम करणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा सेवेसाठी उभी असलेली अधिकार संपन्न असणारी सर्व टाळकरी मंडळी विशेषत्वाने आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव महाराज सुरोशे आता नाव घेताना एकेरी घेतलं असेल बरं पण आता सगळ्यांनाच पदव्या लावा काय करतो एका काटना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव महाराज सुरोशे तसेच हिंगोली जिल्ह्याचं भूषण भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज चिंचाळा त्या टाळी वाजवून आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट रामराव महाराज चिंचाळा मला वाटते दोघ जण वा काय सुंदर परिवार आज दोन भाऊ गळ्यामध्ये टाळ घेऊन कीर्तनाच्या मंडप आणि काही ठिकाणी दोन भाऊ डिचक्या आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग मार्तंड माझ्यावर बंधुत्व प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तपरायण कार्तिक महाराज माळके गाव आरेगाव बापरे गोड व्यक्तिमत्व गावातली काही मंडळी टाळ घेऊन उभे टाकलेले आदरणीय हरिभक्तपरायण श्रीराम महाराज देवसरकर श्रीराम महाराजाच्या उजव्या हाताला उभे टाकलेले बाबाजी आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट गायकवाड महाराज एकंबेकर आणि त्यांच्याच बाजूला आपल्या गावातलेच आदरणीय हरिभक्तपरायण आनंद महाराज कुंभारे मागच्या वर्षी 7 दिवस होते मागच्या वर्षी आपल्या गावात 7 दिवस रामकथा करण्याचा योग या बालकाच्या जीवनात प्राप्त झाला होता आपण दिलेलं भरपूर प्रेम त्या प्रेमाची शिदोरी घेऊन परत तुमच्या गावात एका दिवसासाठी आलोत सेवेसाठी उभी असलेली सर्व अधिकार संपन्न असणारी टाळकरी मंडळी त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्ताहाचं भव्य दिव्य आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनानं होते आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट ज्यांचं काकडा मुखोद्गत किंवा परमार्थात खऱ्या अर्थानं जीवन जगावं कसं हे ज्यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येतंय ते आमचे मामा श्री आदरणीय हरिभक्तपरायण प्रभुजी मामा परोटीकर अगदी त्यांच्या पाठीमागं लाल झब्बा घालून हातात दंडोका घेऊन उभे टाकलेले आपले गावचे चोपदार निकम बाबा आणि त्यांच्या बाजूला विनेकरी आता बघा डबल भूमिका आहे सकाळी एकतर पारायण करायचं आणि रात्रीला कीर्तनात विना घ्यायचा आदरणीय भीमराव बापू सुद्धा या ठिकाणी विना घेऊन उपस्थित आहेत गावातले विनेकरी बाबा गोड साऊंड सिस्टीम पखवाज वादक उपस्थित सर्व श्रोता मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावर या बालकाचा साष्टांग प्रणिपात आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर गोड श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात मायबाप कथा इतकी गोड आहे आणि जेवढी कथा गोड आहे सांगणारा सुद्धा त्यापेक्षा गोड आहे वाजवून आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर श्रीमद भागवत कथा श्रवण करतात आदरणीय बालाजी महाराज वाशिमकर रिसोडकर पाहू द्या बापा मला हां बालाजी महाराज रिसोडकर अगदी बाबाजींचा स्वभाव गोड आणि कीर्तनासाठी विशेष उपस्थिती आदरणीय हरिभक्तपरायण गोविंद महाराज एकंबेकर बाबाजी दरवर्षी यायचे याही वर्षी बाबाजींची भेट झाली आणि 2 महाराज मंडळीच्या मध्ये जनाबाई येऊन स्थापित झाल्यात
तिच्यासाठी टाळ्या वाजवा. ते टाळ्या वाजवा. वा. कीर्तनाच्या ठिकाणी कोण कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही. माझे भक्त गाती जेथे. गोड सर्व मंडळी, अधिकार असणारी सर्व श्रोता मंडळी, दरवर्षी यूट्यूब चॅनल घेऊन मला वाटतं आमच्या कीर्तनात तुम्ही येतात दादा. मागच्याही वर्षी कीर्तन रेकॉर्ड केलं होतं, याही वर्षी कथा केली की नाही केली? कथा करत वा. हो, मागच्या वर्षी चहा घ्यायला गेलतोच आपण. गोड. एकदा सर्व उपस्थित टाळकरी मंडळी, श्रोते मंडळी आणि मागच्या वर्षी 7 दिवस ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता, आदरणीय बाबाजी सुद्धा समोर बसून एकदा सर्वांच्या चरणी या बालकाचा साष्टांग प्रणिपात. आणि ज्यांच्या माध्यमातून तुमच्या गावापर्यंत येण्याचा योग आला, पुन्हा शेवटी लक्षात राहील नाही राहील, सोयी करणारं सुद्धा तेवढाच महत्त्वाचं आहे. ज्यांचं मागच्या वर्षी कथेला यजमानपद त्यांच्याकडे होतं, मला वाटतं याही वर्षी तुम्हीच यजमान. वा. आदरणीय संजू भाऊ निकम यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये येण्याचा योग आला. सर्वांच्या चरणावर या बालकाचा साष्टांग प्रणिपात आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल प्रातस्मरण काकडा भजनाने या सप्ताहाचा आरंभ होतो. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, त्यानंतर सुंदर श्रीमद भागवत कथा, संसारामध्ये तप्त तापलेल्या जीवाला शांतता प्राप्त करून देणारी दिव्य मंगलमय कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा. श्री बाबांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. हरिपाठ, हरिकीर्तन आणि हरिजगर 7 दिवस चालणार हा दैनंदिन सोहळा. नामयज्ञ आणि ज्ञान या यज्ञामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतल्या असतील, या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. बाबा का? कारण दानाच्या बळावरच कुठलेही धर्म कार्य होत असतं, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आता सरळ सरळ आपण अभंग पाहूया. अभंग आजच्या दिवशी कीर्तनाच्या निरूपणासाठी निवडलेला अभंग. या दाजीबा कीर्तनासाठी निवडलेला अभंग महान असे भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठातला जवळजवळ कानपाठ नक्कीच आहे. दात्यातला 6 क्रमांकाचा अभंग आहे. क्रमांक 6. अभंगाची भूमिका सरळ सरळ आहे. माय मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाही बेटा. पाय हा म्हाताऱ्या माणसानं ठीक आहे, फक्त एक 10 मिनिटं पाय लांब करू नका. 10 मिनिटात मी सगळ्याला संधी देतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या मात्र भूमिका मांडत असताना बाबा की देवाला नेमकं आवडते काय, देव आपल्याकडनं नेमकी अपेक्षा तरी कशाची करतो. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण नाना प्रकारची कर्म करतो. कोणी होम हवन करतंय, कोणी यज्ञ करतंय, कोणी तीर्थयात्रा करतंय, कोणी अन्नदान करतंय, कोणी मंदिराचा जीर्णोद्धार करतंय. अनेक क्रिया आपण करतो. कशासाठी? आपल्याला पुण्य मिळावं, आपल्याला सुख मिळावं, किंबहुना देव आपल्यावर प्रसन्न व्हावा यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. पण देव या गोष्टीनं प्रयत्न करून देव आपल्याला प्रसन्न होईल या शंका. देवाला आपण अनेक प्रकारच्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतो, पण देवाला त्या गोष्टीची गरज नाहीये. देवाला खरी गरज आहे शुद्ध प्रेमाची, शुद्ध भावाची. देवाला तीच देत नाही. जगद्गुरु तुकोबराय अभंगाची भूमिका मांडत असताना भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं सुंदर शरीर आहे. 3.5 हाताचं शरीर. हात दिलेत, पाय दिलेत, कान दिलेत, डोळे दिलेत, मुख दिलेत. हे सगळं कशासाठी दिलं आपल्याला? केवळ भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. आणि या सगळ्या 3.5 हाताच्या देहामध्ये एक अंतःकरण नावाचा कप्पा आहे. मी अगोदर तुम्हाला सरळ सरळ भाव सांगून जातो बरं, कारण कोणाला शेतात हळदी खालीवरी करायच्या असतील म्हणजे ज्याच्या त्याच्या अडचणी पाहून ज्याला जायचं त्यांना मोकळीक मिळवून पटपट अभंग सांगून जातो. देवाला फक्त आपल्या अंतःकरणातली गोडी लागते आणि देव अशा भक्ताच्या घरी पाहुणा म्हणून जातो ज्याचं अंतःकरण स्वच्छ असेल. अशाच्या घरी देव पाहुणा होऊन जातो. किंवा देवाने आपल्याला दिलेले जे वैभव आहे, वैभव म्हणजे पारमार्थिक वैभव आणि दुसरं सांसारिक वैभव. देवाने आपल्याला दिलेले जे वैभव आहे त्या वैभवाने आपण देवाचा शृंगार करायचा आणि देव देवाच्या वैभवाने भक्ताचा शृंगार करतो. देवाला संताला अपेक्षित काय आहे? प्रेमाचं, प्रीतीचं भोजन अपेक्षित आहे आणि ते मिळते संताच्या किंवा देवाच्या सोबत राहूनच. अभंगाचा थोडक्यात भाव आपल्यासमोर मांडण्याचा केला.
मांडण्याचा प्रयत्न केलात, पण तुम्ही अगदी शांत बसलात आणि तुम्हाला आता गोड चिंतन ऐकायचं ना, मग त्यासाठी एकदा भजन करावं लागेल. विठ्ठल दादा माईक पहिल्यासारखा होता कर, आता ताकद लागायची. हा पहिलं बरं होतं, आता ताकद लागायची. कूलर लावा त्याला बटन टाकू द्या कूलरचं. हा हा म्हणजे सगळे मन लावून ऐकतील, कारण मनाची चंचलता वाढल्यानंतर चिंतन ऐकण्याचं गोडीलपणा मिळणार नाही. ऐका माय आता वेळ कमी आहे, कमी वेळात जर अभंग आपल्याला पाहायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचा. जगद्गुरु तुकोबा अभंगाची भूमिका मांडत असताना मायबाप देवाने आपल्याला हात दिले, पाय दिले, कान दिले, मूग दिले, डोळे दिले. कशासाठी दिले? जवळ हे सगळं सिद्ध आहे. हा देह कशासाठी दिला नामदेव? टाळी देत जा. तुम्हाला दुसरं काही फक्त टाळी टाळी आणि तुम्ही दुसरं काही देणार नाही याची खात्री मला. टाळी म्हटलं बाकी काही समजू नका. हा देह दिला देवे भजना घुमटा. भगवान परमात्म्याने सुंदर 3.5 हाताचा देह आपल्याला भजन करण्यासाठी दिला. आपण भजन करत नाहीये. भजन करणारी लोक शहाणी असतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो असं जगद्गुरु तुकोबा किंवा अजून सोप्या भाषेत जे नामस्मरण करतात ती लोक शहाणी असतात. आणि जी शहाणी असतात तेच नामस्मरण करतात. आता जे नामस्मरण नाही करतात त्याला काय म्हणायचं ते तुम्ही पहा.
नाहीतरी काय गोडी नामदेव बाबा तुमची क्षमा मागून या प्रमाणाचा विस्तार करत नाही मी, कारण लोक हा जीवाला स्तुती प्रिय आहे, जीवाला स्तुती प्रिय आहे, म्हणून पुढे निघून जातो मी. सुंदर 3.5 हाताचा देह दिला, हात दिलेत, पाय दिलेत, कान दिलेत, डोळे दिलेत, मुख दिलं. हे सगळे इंद्रिय देव प्राप्तीसाठी दिलेले आहेत. कानाला भूक आहे गोड चिंतन ऐकण्याची, डोळ्याला भूक आहे स्वरूपाची, पोटाला भूक आहे अन्नाची, तशी या जीवाला भूक आहे आनंदाची. कारण जीव हा आनंदाचा अंश आहे आणि अंश हा अंशाकडे आकर्षित होत असतो. आपल्याला पटवून देतो. येथे शाळा शिकणाऱ्या माझ्या काही बहिणी आहेत, काही मित्र आहेत. ऐका दादा, छोटासा दगड घेतला, दगड जर आकाशात फेकला तो काही वेळानं उंच जातो, पण काही वेळानं तो दगड खाली पृथ्वीवर येऊन बरोबर का पडतो? पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, पण उंच फेकलेला दगड हा पृथ्वीकडे आकर्षित होतो. बरोबर आहे ना? गुरुत्वाकर्षण शक्ती कशात आहे? पृथ्वीत. चला मग 2-3 लाकडं एकावर एक ठेवायचे, त्याच्यावर थोडंसं रॉकेट टाकायचं आणि त्याला डब्बीची काडी लावून त्याच्यात अग्नी तयार करायचा. त्याच्यातल्या जे लाह्यात अग्नी आहे ती कुठल्या दिशेने जाते? आकाशात. का बरं? कारण ते पृथ्वीवर पेटवलं ना, मग गुरुत्वाकर्षण शक्तीच्या माध्यमातून ते खाली यायला पाहिजेत, आणि खाली येत नाही. त्याचं कारण काय मायबाप? कारण अग्नी हा सूर्याचा अंश आहे, म्हणून अंश हा अंशाकडे आकर्षित होत असतो. दगड हा पृथ्वीचा अंश आहे, कालांतराने दगड पृथ्वीवर पडतो. अग्नी हा सूर्याचा अंश आहे, म्हणून ते सूर्याकडे आकर्षित होत असते. तद्वत या न्यायाने हा जीव देवाचा अंश आहे, देव आनंद स्वरूप आहे, म्हणून हा जीव सतत आनंदाकडे आकर्षित होत राहतो. विठ्ठल चला अजून सोप्या भाषेत तुम्हाला पटल असं, आपण ज्या संसारात नांदतो, ज्या संसारात आपण खेळतो, ज्या संसारामध्ये आपण भटकायला लागलो आणि ज्या संसारात आपण शोधायला लागलो, तिथं शोधून सुद्धा आपल्याला 3 गोष्टी मिळत नाहीत. आणि ते 3 गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण कथा कीर्तनाच्या मंडपात आलो. 3 गोष्टी सांगतो, तुम्हाला पटल्या तर हो म्हणायचं बरं का. आपल्या संसारात आपल्याला सुख भेटत नाही म्हणून कथा कीर्तनाच्या मंडपात, बरोबर का? बरोबर. आपल्या संसारात आपल्याला समाधान मिळत नाही म्हणून कथा कीर्तनात, बरोबर का संजीव? आणि आपल्या संसारात आपल्याला शांती मिळत नाही म्हणून सुख, शांती आणि समाधान शोधण्यासाठी आपण कथा कीर्तनाच्या मंडपात येतो. याचं कारण तरी काय? कारण आपण अनसॅटिस्फाईड आहोत, समाधानी नाहीयेत आपण, आणि समाधान शोधण्यासाठी एवढ्या रात्री घरदार सोडून कथा कीर्तनाच्या मंडपात आलो, याच्याहून सिद्ध होतंय. विठ्ठल चला, देवाने आपल्याला 3.5 हाताचा देह दिला, त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 11वं मन आहे आणि 1 हृदय आहे. त्या हृदयाला विचार सागरामध्ये अंतःकरण म्हणतात. अंतःकरण हे एका अंगाने तयार नाही होत दादा. अंतःकरण 2 अंगाने तयार नाही होत, अंतःकरण 3 अंगाने तयार नाही होत, तर अंतःकरण 4 अंगाने तयार होतं. जसं एखादी भाकर घ्यावी, भाकरीची अर्धी करावी आणि त्या अर्धीची अर्धी करावी, त्याला काय म्हणतो? सत्पूर. अशी 4 पोरं एकत्र आल्याच्या नंतर जशी भाकर तयार होते, तसं 4 अंगाने मिळून अंतःकरण तयार होतं. मग त्याचे 4 अंग कोणते? माझ्या बसलेल्या छोट्या छोट्या बहिणी आणि माझे छोटे भाऊ लक्षात ठेवा. अंतःकरणाचे 4 अंग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. काय काय नाही, मोठी मंडळी नाहीच बोलायची. लेकर, हा लेकर, उद्याचं भारतीय आहे. फोल्डर मध्ये बल्ब टाकाव, कोणता? शाळा झालेला नाही, टाइम वाया जातो.
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 अंगाने मिळून अंतःकरण तयार होतं आणि अशा अंतःकरणातली गोडी देवाला द्यायची त्यासाठी एका एका अंगाचा आपल्याला विचार करावा लागेल. तर विचार करूयात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार त्यापैकी पहिलं अंग म्हणजे मन. मन असं आहे, मन एका ठिकाणी स्थिर थांबत नाही. जर एका ठिकाणी स्थिर न थांबणाऱ्या मनातला भाव जर देवाच्या चरणावर द्यायचा असेल तर काय करावं लागेल? त्यासाठी अगोदर मनाची खरी भूमिका पाहावं लागेल. नामदेव महाराज, मन एवढं चंचल आहे. मन चंचलाच्या पळा, मन चंचलाच्या पळा, काळी काळी जुन्या लोकाला हे वाजलं जुन्या आठवणी येतात. बाबा येतात का नाही? ते कंदील, ते बैलगाडी, त्या बैलाच्या गळ्यातले घुंगरू लगेच आठवते. मन एका ठिकाणी स्थिर थांबत नाही. मग अशा मनातला भाव देवाच्या चरणावर समर्पित करायचा असेल तर या मनाला मोगऱ्यामध्ये रूपांतरित करावं लागेल. मग मनरूपी मोगरा हा देवाच्या चरणावर समर्पित केल्याच्या नंतर मग आता ते मनही परत येत नाही आणि त्याच्यातला भावही परत नाही येत नाही. अर्थात मन देवाच्या चरणावर एकदा स्थिर झालं. पुनरपी मनाला देवाच्या चरणावर स्थिर केल्यानंतर मन परत येत नाही. अर्थात देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार विसरी वडोने दे. मनाला स्थिर करायचं असेल तर देवाच्या चरणावर स्थिर होतं, इतरत्र कुठं स्थिर होत नाही. मनाचा भाव देवापर्यंत पोहोचला असं गृहीत करू. आता काय बुद्धी. आता वेळ कमी तेव्हा पटपट सांगावं लागेल, कारण जिथे जावे तिथे कपाळ सरीशी येता येतात. बापू मला वाटलं का पाणी येते काय देवा. मागच्या वर्षी नगर प्रदक्षिणा अर्ध्या गावात गेले की आलं की पाणी पखवाज एकीकड, टाळकरी एकाकड, तुळशी वृंदावन घेतलेली बाई एकाच्या घरात पटकन जिथं जागा मिळेल तिथं हा सगळा खेळ खंडोबाला झाला. पण आनंद बर का, एवढ्या पावसात सुद्धा सगळी मंडळी पावसात भिजलीत पण दिंडीचा आनंद घेतलात. आता येता येता वाटलं कुठं पाणी येतं का. आलं हिमायतनगरच्या पुढं चांगलं इस्लापूरपर्यंत भिजत आलो आणि गडबडीत बॅगमध्ये धोतरही टाकलं, शर्टही टाकलं, एकाच ड्रेसवर आलो. आता कसं करावं बाबा. पण देवाला काळजी. सहस्रकुंडच्या अलीकडे सगळं ऊनच ऊन कणकण येत्रो केवस्त्र वाढून गेलो. जमतं बाबा. चला मन पाहिलं, आता बुद्धीचा विचार करू. देवाने आपल्याला सुंदर बुद्धी नावाचं एक केंद्र दिलं, बुद्धी नावाचं एक रकाना दिला, एक बुद्धी नावाचा खोका दिला. आणि त्या बुद्धीमध्ये काय असावं? बुद्धीमध्ये असावं भगवंताच्या लीला, भगवंताचं चरित्र, भगवंताच्या कथा, भगवंताचं नाम या बुद्धीमध्ये असावं. आणि आपण या बुद्धीमध्ये ते ठेवत नाही. कारण काय? कारण या बुद्धीला जे आवडायला पाहिजे ते आवडत नाही आणि नको ते शुद्ध शेणाच्या गवऱ्या आपण या बुद्धीत ठेवलेल्या आहेत. विठ्ठला हे बुद्धी नेमकी कशासाठी आहे? या बुद्धीला काय म्हणतात आहे का? या बुद्धीचं वैभव तरी काय? बुद्धी
स्वराज्य सर्व सिद्धी. आमच्या मित्राचं लग्न झालं बाबा, आमच्या मित्राचं लग्न झालं आणि जवळचा मित्र असल्यामुळे लग्नाला जावं लागलं. त्याच्या लग्नामध्ये त्याला अनेक प्रकारच्या भेटवस्तू आल्या. मामा दादा लग्न झालं ना तुमचं? नाही ते कळलं नाही, ते अर्ध होऊन अर्ध नाही झालं. पक्क सांगा, करेक्ट नक्की खात्री आहे तुम्हाला? लग्न झालं, लग्नामध्ये तुमच्याही लग्नात भेटवस्तू आल्या असतील. काय काय आलं सांगतो. फ्रीज आलं का? हो म्हणत जा. फ्रीज आलं, कूलर आलं, मिक्सर आलं, कपाट आलं, पलंग आला, आधी आलं, उशी आल्या, ब्लँकेट आलं, ग्लास आली, वाट्या आल्या, चमच्या आल्या. याचं म्हणून तुम्ही सगळं सांगा ना आपल्याला हो म्हणतो. त्याच्यात जर नाही आलं तर नाही म्हणे. अर्थात सगळ्या वस्तू आल्या. आम्ही त्या लग्नात बापू आणि सहज आमच्या मित्राला म्हणलं, राजा काही म्हण बा कपाट मात्र भारी घेतलं बा तुझ्या सासऱ्यानं. काय मस्त कपाट, 2 दरवाजे, त्याला 2 कोण 2 आरशे. महाराज तुम्हाला माहिती काय कपाटाला काय म्हणतात? म्हणलं काय? याला राजाराणी कपाट म्हणतात. अरे बापू राजाराणी म्हणजे इकडं राणीनं उभं टाकायचं, इकडं राजाराणी, दोघांना डिस्काउंट 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 डिस्काउंट. आहे बघ बापा. मार्च एप्रिल मे महिना, मे महिन्यामध्ये रखरखत ऊन, रखरखत्या उन्हामध्ये हे तिच्या आधार कार्डाला म्हणायला लागली, आहो आता मृग नक्षत्राचा पाऊस येतो आणि जळतनाची काही सोय करता का? त्यांनी काय करायचं जळतण नाही, जरा जळताना ना एखादा ट्रॅक्टर म्हणालो. आई 2-2 ट्रॅक्टर घरात आणून टाकले पहिलेच आणि अजून 2 ट्रॅक्टर आणून काय मला फुकतो का? ते म्हणजे तसं नाही हो, हे लाकडं जर भिजले उद्या तर चुलीत कसे घालावं? भिजलेली लाकडं पेटत नसतात. तुम्हाला त्याच्यात काय माहिती? तुम्हाला आयतं खायचं, आयतं खायचं सवय. आता मामा बोलल्यामुळे मला पुढे बोलता येत नाही तर म्हणणार होतं तुम्हाला कसं. हा बघा, लाकडं जर भिजले तर काय करावं? मग तुम्ही काय, मला सकाळी 4 वाजता लवकर उठवा. ते म्हणजे कशाला? आता याला वाटलं गावात सप्ताह चालू आहे, बिचारी सकाळी 4ला उठून काकड्याला जाईल काय की, म्हणून यानं पटकून 4 वाजता उठवलं. उठल्या जराशी केस सावरले, गुरवळा केला, मंजन घासलं आणि मंजन घासून एवढं टोपलं घेतलं आणि 6-6:30ला पटकून याच्या घराच्या बाहेर निघाली आणि दारासमोर 5-25 म्हशीचं कळप चाललं होतं आणि त्या म्हशीच्या मागच गेली. कशासाठी? शेण जमा करायसाठी. शेण जमा केलं, मोठाच्या मोठा ढग टाकला, शेण जमा करून पहाडची निहारी केली आणि लिंबाच्या झाडाखाली बसून भाकरी टाकत बसली. भाकरीच ना, गौऱ्या का? अच्छा, गौऱ्या टाकत बसली. गौऱ्या झाल्या बापू, गौऱ्या तिनं वाळवायला टाकल्या. दुपार झाली आणि दुपार झाल्यानंतर ते गौऱ्या वरून वाळल्या आणि त्याची आता पलटी मारली. तितक्यात मालकाचा शेतातून फोन आला, जरासा चहा कर 10-5 जणांचा, कॅटली टाकून शेताला ये, शेतात कचरट येताला बाया आहेत. ती म्हणे मा एवढ्या उन्हात? हो उन्हातच. तिनं लगबग कॅटली चहा टाकली, शेतात गेली, सगळ्याला चहा टाकला, मस्त झाडाखाली बसली की वरून गडगड 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 आभाळ आले रे बाबा. आभाळ आलं की ते म्हणे मालक ये चहा आणि कॅटली तुम्ही माझ्या चालले घराला. ते काय घरी? तुम्हाला काय माहिती आहे, सगळ्या गौऱ्या रस्त्याला पडलेल्या. आता हिनं पदर खोसताना पट लगबग घरी आली आणि घरी आल्याला तिनं सगळ्या गौऱ्या उचलल्या मामा आणि बैठकीत भिरी फेकल्या. कारण पाऊस पडू लागलं, सगळ्या गौऱ्या भिजल्या तर मेहनत वाया जाईल, उद्या सुरुवात काय घालावं म्हणून तिनं सगळ्या गौऱ्या बैठकीत फेकल्या आणि संध्याकाळचं आधार कार्ड घरी आलं. आधार कार्डानं चहा सांगला. आता आधार कार्ड कळला का मोकळं सांगू अजून? तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्या इकडे आधार कार्ड म्हणतात गोविंद बापू. हा आधार कार्ड म्हणजे मालक घरी आले, मालकानं चहा सांगता एकीच्या चहा खानाला मालकाच्या हातात दिला आणि मालकानं चहाचा घोट घेता बैठकीत पाहिलं आणि बैठकीत पाहिलं शेणाच्या गौऱ्या टाकायची जागा आहे काय? बालाजी महाराजाची कथा चालू आहे. महाराज सगळे वारकरी आता बैठकीत येणार आहे, त्याला बसायला जागा नाही, सगळ्या शेणाच्या गौऱ्या तू बैठकीत टाकल्या, उचल सगळ्या. उचलून टाक, ते काही कर पण पसारा काढी. मग तिनं पट सगळ्या गौऱ्या भीतीच्या बाजूला व्यवस्थित त्याची अशी रास रचली, जेवली, सगळे चिमणी झोपले. रात्रीच्या 12 वाजता पुन्हा गडगड इजा कडकड लागल्या. आता तिला वाटलं
दादा एकदा मॉनिटरचा मागचा वायर पाय स्पीकर बंद चालू व्हायला. हा रात्रीच्या 12 वाजता उठली. आता झालं चालू ते तुम्हाला भियायला काय झालं चालू आता ते. हा झालं का गेलं बंद असू द्या. काय काय वस्तूला मालकाची ओळख राहते. रात्रीच्या 2ला हे उठली बाबा गडगड गडगड ढग करा काय जाईल पाणी पडायला लागलं आणि तिचं घर होतं कौलारू मामा आणि नेमकं जिथं गौऱ्या ठेवल्या टप 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 पाणी पडायला लागलं. हे रात्रच्या उठली माय आता कुठं ठेवली. पहाटे आमचं उठल ती अजून आकात करते सगळं घर डोक्यावर घेते. त्याच्या आधी याची काहीतरी व्यवस्था करावं लागेल. सगळ्या गौऱ्या भिजालेल्या बाजूला काढल्या. इकडं तिकडं पाहिलं तिला कुठंच काय दिसना. ध्यान आली बापानं दिलेलं राजा राणी कपाट. कपाट पाहिलं आणि त्या कपाट उघडलं बापू. त्या कपाटामध्ये हो 5-50 धोत्र होते आणि 2-4 साड्या होत्या. असं गोविंद बापू असत का नाही ना. असं आता एकही घर राहिलं नाही. हा त्याच्यात 5-50 साड्या असतील आणि 2 धोत्र असतील. हा बापू येवलीला रामकथा चालू होती. बायाला म्हणलं जमलं तर सगळे पिवळ्या वस्त्रात आलं तर आनंद होईल. 2-4 बाया पटकुनी उठल्या. माय आपण गडबडीत हिरव्याच रंगाची साडी घातली. ती बिचारी घराकडे गेली आणि पटकुन्या पिवळ्या रंगाची नेसून यायला गेली. घरात गेली कपाट काढून कपाट काढल्या धड 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 साड्या अंगावर पडल्या आणि म्हणून त्याच इतक्या साड्या त्या कपाटात. तिनं विचार केला एवढ्या साड्यात आपण काय वापरत नाही. काय करू जे वापरत नाही त्याचं गठोड बांधू. सगळ्या साड्या गठोड्यात बांधल्या. गठोड काय केलं हळूच त्या कपाटाच्या वर ठेवलं आणि कपाटाचे 2 रकाने रिकामे केले बाबू. आणि त्या 2 रकाम्यात येणं मस्त अशा गौऱ्या व्यवस्थित छान अशा जे फुटल्या होते ते बाजूला काढल्या बापू. आणि जी गोल हाता व्यवस्थित हे सगळ्या ठेवल्या. सकाळी आधार कार्ड उठलं रोजच्या प्रमाणे हातात कप चहा घेतला आणि आलं बैठकीत पाहत गौऱ्या कुठे गेल्या. सगळ्या ठेवल्या व्यवस्थित. काय अरे गौऱ्या म्हणे काल गौऱ्या येतं टाकल्या तरी तुमचा आकार काढून ठेवल्या तरी तुमचा आकार नाही. मग एवढ्या गौऱ्या ठेवल्या कुठं म्हणालो. अहो व्यवस्थित ठेवल्या त्याची काळजी आम्हाला आहे तुम्ही चिंता नका करू. अरे पण गौऱ्या हिला आला राग. हिला राग आला हिला धरलं असं मनगटन चला म्हणे. हाताला धरूनच नेलं त्या कपाटासमोर. खरं सांगतो कपाटासमोर नेऊन हाताला धरून उभं केलं आणि उभं केलं आणि पहा म्हणले. हे म्हणते भाई काय वयाचा बहाणा का. घरात सुना आल्या नातू झाले आणि आता हाताला धरून कपाटासमोर आणून उभी काय मुख्य आता का तुमचं थोबड दाखवा आणलं नाही. इकडे या. समोर उभं केलं कचकन कमराची चाबी काढली कपाटाला लावली. कपाट उघडलं कर यानं पाहिलं बाबू त्या आरशात. आरसा बाजूला झाला आणि वरचा रकाना मागला रकाना पाहिला. गौऱ्यानं टक्स भरलेला दिसला. त्यानं असंच गौऱ्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे एकदा पाहिलं आणि एकदा आरशात पाहिलं. आपण असं भाई वर केली आणि कणकुण्या कानाला लई जोऱ्यात झाली दादा. कणकुण्या हल्ली की तिनं कानाला हात लावला. माय गरम लागायचं म्हणे आखीचा पत्ता आहे का म्हणे. या बापानं कर्ज करून हे कपाट तुला दिलं का गौऱ्या ठेवायसाठी दिलं का. अरे याच्या दागिने ठेवाव मौल्यवान वस्तू ठेवाव पैसा ठेवाव याच्यासाठी कपाट दिलं. त्यानं काय ठेवलं काय ठेवलं. मी कोणाचं सांगायलो. सर्व आमचा मित्र कोणी नव्हता. मी तुम्हाला सांगायलो. देवानं सुद्धा आपल्याला कपाट दिलं. त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाच ईश्वराचे सकळ सिद्धी. बुद्धीचं जर वैभव काही असेल तर ईश्वराचं नाम ईश्वराचं चरित्र ईश्वराच्या कथा. पण या बुद्धीमध्ये आपण ते ठेवलं नाही. शुद्ध शेणाच्या गौऱ्या ठेवल्या. कोणत्या शेणाच्या गौऱ्या ऐका दादा. यूट्यूब रूपी शेणाची गौरी, फेसबुक रूपी शेणाची गौरी, व्हॉट्सअप रूपी शेणाची गौरी, स्नॅपचॅट नावाची शेणाची गौरी आणि ते अजून काहीतरी आहे हो 200, 250, 500 ग्राम इंस्टाग्राम.
आहे की नाही. इंस्टाग्राम हे शुद्ध सेनाच्या गौऱ्या आहेत. मग इथं जाणकार मंडळी समोरची बसली, ही लोक म्हणतील महाराज हे विज्ञानाच्या युगात संपर्काचं माध्यमाचं प्रसिद्धीचं साधन आहे आणि तुम्ही याला गौऱ्या का म्हणायला लागला. काही बोलता का नारदाच्या गादीवरून. तुम्हाला पटवून देतो, एकदा भजन करा विठ्ठला. महाराष्ट्री आपली पहिली भेट आहे जी, आपली पहिली भेट आहे. योगाने तुम्ही कीर्तनात आले. सहसा कथाकार कीर्तनात येत नसतात, पण जी मनाची मोठी असतात ना तेच कथा कीर्तनाच्या मंडपात येऊन बसतात दररोज. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा. वा, एकदा बाबाजीसाठी टाळ्या द्या. रोज आहेत रोज. आणि अजून विशेष अंक बाबाजी, बाबाजीला रोज 2 कीर्तन असतील, पण त्याने एकही कीर्तन घेतलं नाही. का? एका ठिकाणी राहून शांत कथा सांगायची, गावाचंही समाधान करायचं आणि आपलंही समाधान. याला म्हणतात व्यक्तिमत्व. येता का टाळ्या? म्हणजे आता मला वाटलं एका वर्षात काही बदल झाला असेल, पण तुम्ही मागल्याशिवाय काही देत नाही. टाळ्या देना गेल्या, पुढचं न बोललेलं बरं. चला, काय चालू होतं आपलं? काय चालू होतं? गौरी. मग याला गौरी का म्हणायची? बाबाजी आपली पहिली भेट आहे. तुमची इच्छा झाली गजानन महाराजांचं कीर्तन ऐकलं, चला कडे गजानन महाराजाला फोन करून जरा 2 गोष्टी बोलत खुश विचारू. खिशातला मोबाईल तुम्ही काढला बाबाजी, कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये गेला, माझा नंबर शोधला आणि माझा नंबर डायल करणं तितक्यात व्हॉट्सअपला टुचकून एक मेसेज आला. येतो ना, तुम्हाला काय वाटलं एखादा मेसेज आला, पाहावं तेवढा नेमका. व्हॉट्सअप मध्ये गेला, वैयक्तिक मेसेज वाचला, ग्रुप मेसेज वाचला. पाहता 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 अर्धा तास मोबाईल मध्ये गेला आणि खरं सांगतो अर्ध्या तासानंतर तुमचं मन तुम्हाला म्हणते मी मोबाईल हातात नेमका घेतला कशाचा. म्हणजे ज्याला फोन करायचा होता तेच माणूस विसरून जाते. नाही का याला शेणाच्या गौऱ्या म्हणायच्या विठ्ठला. अशा बुद्धीमध्ये देवाचं नाम देवाचं चरित्र जर असेल तर अशा बुद्धीतला भाव देवापर्यंत जाते. मन झालं, बुद्धी झालं. आता विचार करू चित्ताचा. चित्तामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळं भरलेलं आहे. जोपर्यंत हे सगळं रिकामा करत नाही तोपर्यंत देव येऊन थांबत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. चित्तातला भाव देवावर समर्पित करायचा असेल तर चित्ताला स्वच्छ करावं लागेल. मन, बुद्धी, चित्त 3 गोष्टी स्वच्छ झाल्या. आता देवाला सगळं सहन होते, फक्त एकच गोष्ट सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान. हार देवा अहंकार ज्याचा गेला, तुका म्हणे देव झाला. देव होण्यासाठी फक्त आपला अहंकार काढून टाकायचा. जीव देव झाल्याशिवाय राहत नाही. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे शुद्ध झालं, मग अशा अंतःकरणातला भाव देव स्वीकारत असतो. आणि एखाद्या कीर्तनकाराला उचलायला लई लागत नाही.
4च लागतात. 1 2 3 4 ही म्हणजे 4 चौटे म्हणजे कीर्तनकाराचे. हे कीर्तनकार म्हणजे मुर्दा, याला कोठा येऊन ठेवायचं. हे याच्या मनात आलं तर शिवावरच ठेवतील. कटाळा आला तर बाबा लईच वर जड आहे, येतच बरं आहे, असं काही नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. कोणत्या भावाची? साड भावाची, मामे भावाची का लाडक्या भावाची? कोणत्या भावाची जोडी? अंतरातला भाव. अंतरातला भाव. अंतरातला भाव. पण असा याच्या लक्षात येणार नाही, म्हणून यांना समजून आता यायला भाऊ म्हणला की याला दुसरं दिसूनच आलं. भाऊ 1522 दुसरा भाऊच दिसून आला. त्या भावासाठी बापू नवऱ्याचं ऐकलं नाही येणं. नवऱ्याला रात्रभर समजावून सांगलं, ऐक बरं हो 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 म्हणले. सकाळी गेली की करायचं ते दम 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 कौल दिला बापू. पण त्याने काही इमानदारी ठेवली नाही. ठेवतील बाकी कामं करायची आता ना. देतील 1500ची 2200 होतील आणि 2200ची 3200 होतील. पण कधी माहिती आहे का, तुम्ही जर कीर्तनात टाळी वाजवली तर मगापासून म्हणालो याच्यासाठी टाळ्या वाजवा, नाही वाजवल्या 3200 होतील म्हणलं की न म्हणता वाजवल्या. बापू कळलं बापू तुमच्या मनात काय आणि तुमच्या अंतःकरणातली गोडी देव. आता नाही, अंतःकरणातली गोडी घेतो पाहे जोडी भावाची. कोणत्या भावाची? हे जर आपल्याला ऐकायचं असेल एकदम सुंदर हाताची टाळी आणि माझ्यासोबत आपल्याला सगळ्याला रामायणाकडे जावं लागेल. सीता मैयाच्या हातामध्ये वरमाला, राम प्रभूच्या हातात वरमाला, लखन भैया सर्व राजे महाराजे मंडळी जनक राजाच्या दरबारात उभे आहेत आणि सीता मैया राम प्रभूला बोलायला लागले, राघवजी माझा हात तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, दादा थोडंसं मान खाली करता का?
मामाश्री तेवढ्या सगळ्या समोर सीता मैयाने मी देवाला मान खाली कराना. राघवजी बोलले अगं हम रघुवंशी है, हम किसी के सामने झुकते नहीं. अहो मी तुमची अर्धांगीन ना, मला वाकवान थोडस वाकवान. अहो 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 नाहीच. देव म्हणले वाकवले असते सीते, पण इथं सगळी लोक उभं टाकलेली आहेत. काही बसून ऐकायला लागलीत, काही उभं टाकून ऐकायला लागलीत. सगळे राजा मुनी आहेत, सद्गुरू महाराज आहेत. हा सगळ्या समोर एखाद्या दशरथाच्या मुलाने मान खाली वाकवणं योग्य आहे का? सीता मैया म्हणायला लागली लग्नात सगळे असेच म्हणतात. लग्नाच्या दिवशी सगळे असेच म्हणतात आणि घरी गेले मग वागतात बिन झुकतात. नाही ना, सीता मैयानं खूप विनंती केली पण रामप्रभूनं काय मान खाली केलीच नाही. आता सीताबाई हातबल झाल्या. आता काय करावं बाई, हात तर गळ्यापर्यंत जात नाही, काय करावं? लखन भैयाकडे पाहिलं. लखन सांगा ना तुमच्या दादाला थोडंसं मान खाली करा. वहिनी दादा असे नाही ऐकणार. अहो मी आता लग्न झाल्यावर तुमच्या घरी येणार, तुम्हाला गोडधोड खायला देणार, तुमच्या आवडीचा. हो लखनला वाटलं खरंच वहिनी जर एवढ्या काकुळतीला येत असतील तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग आता एवढ्या सभागृहामध्ये काय करावं? दादाला वाका म्हणून म्हणता येत नाही. फक्त लखन भैया पळत गेले आणि रामप्रभूचे दोन्ही चरण धरले. दादा बस लखन भैया रामप्रभूचे पाय पडण्यासाठी वाकला आणि एवढ्या लोकांसमोर माझा भाऊ माझ्यासमोर वाकायला रामप्रभू वाकल्यात. अरे लखन लखन देव वाकले आणि वाकल्या वाकल्या लखन भैया असा वहिनी हा. सीता मैयाला लखन भैयाने इशारा केला आणि शुभमंगल सीता मैया म्हणायला लागली काय तुम्ही म्हणलात वाकत नव्हता वाकलात का नाही? हा आमच्या समोर वाकलं खरंय, पण लखन भैया समोर वाकलात ना? अगं तसं नाही, लखन भैया समोर नाही वाकलो. मग सगळ्या जगाने पाहिलं तुम्ही वाकलत म्हणून. अगं तसं नाहीये, लखनच्या अंतःकरणात माझ्याबद्दलचा जो आदर भाव होता त्याच्या पुढे वाकलो. विठ्ठला अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा. देव कोणाचा सोयरा होतो? ज्याच्या अंतःकरणातले सगळे विकार निघून गेले आणि खऱ्या अर्थानं तो दीन झाला. अशाच्या घरी देव पाहुणाहून येत असतो. देव सोयरा काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार सगळं निघून गेलं त्याला दीन म्हणतात. आणि अशांच्या घरी देव सोयरा होऊन येतो. आतापर्यंत किती जणांच्या गेले, किती जणांच्या घरी गेला हे सांगायला फार मोठी आहे. श्री क्षेत्र पैठण निवासी एकनाथ बाबा त्यांच्या घरी देव 36 वर्ष पाहुणा म्हणून राहतात. दैत्य कुळात जन्माला आलेला भक्त प्रल्हादाच्या घरी देव नरसिंह रूपात पाहुणा म्हणून गेले. ध्रुव बाळाला साधना करण्यासाठी वनात निघून गेला. ध्रुव बाळाच्या जीवनात देव पाहुणा होऊन गेलेत. मायबाप या पलीकडे ऐका.
एखाद्या भिल्लाची मुलगी माझ्या लग्नासाठी जर विनाकारण नाहक बळी जर जात असेल तर मला लग्नच नको म्हणून सगळ्या राजवैभवाचा त्याग करून वनात निघून गेली आणि वनात गेल्याच्या नंतर मतंग ऋषीच्या आश्रमात सेवा करून आणि ऋषीने सांगितलं अगं तू इतकी सुंदर सेवा केली आणि तुझी साधना एक दिवस फलद्रूप होईल आणि एक दिवस जगाचा मालक घरी येईल। वाट पाहायला लागली ती शबरी साधना संपन्न जीवन आहे। मी सांगायला लागलो मायबाप देव कोणाकोणाच्या घरी पाहुणा होऊन गेला ऐका साधना संपन्न जीवन आहे। नामस्मरण करत 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 आयुष्य शेवटाच्या वाट्याला लागलं। केस पांढरे झाली डोळ्याला दिसत नाहीये कानाला ऐकायला येत नाही वाचनाला स्पष्ट बोलता येत नाही शरीर गलित गात्र झालं इंद्रिय गलित गात्र झाले कंबर वाकली टोंगळे दुखायला लागले आणि आता वाट पाहून 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 डोळे शिरले आणि वाट पाहून थकलेली शबरी त्या रामप्रभूने माझ्या घरी यावं म्हणून रामप्रभूला आर्त हाक मारायला लागली कबीर रे माझ्या राम वन मोरी झाली खाया भोळ्या शबरीची भोळी माया ये रे माझ्या देवापर्यंत पोहोचली आणि देव शबरीच्या घरी पाहुणा होऊन आला म्हणायला लागली कब मेरी राम जी का त्यासाठी एकच आपल्याकडे असलेल्या सगळ्या वैभवाचा त्याग करावा लागेल वनात जावं लागेल आणि देवाची साधना करावं लागेल तेव्हा देव घरी येतो आणि देव जर घरी आला तसा येतच नाही आपल्या जर आला तर काय करावं देव घरा आला सन्माने पूजिला आपल्या घरी येणारा कोण कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही मायबाप अर्थात जो कोणी घरी आला त्याला अतिथी म्हणतो आपण आणि अतिथी आपल्या घरी आल्यानंतर त्याचा आदरातिथ्य करावं त्याचं स्वागत करावं त्याला ग्लासभर पाणी पियायला द्यावं जमलं तर त्याला वस्त्रदान करावं जमलं तर मी माझ्या मुखातलं किंवा पदरचं सांगत नाही विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर कवी सांगतात पेरोनी शेता जाईजे पुसोनी देव पाहिजे तोषोनी प्रसाद घेईले अतिथीचा जर एखादा अतिथी एखादा पाहुणा घरी आला तर त्याचा आदरातिथ्य करणं हिंदू संस्कृती सनातन धर्मातलं आपलं कर्तव्य आहे आपण ते केलं पाहिजे अशाच्याच घरी देव पाहुणा होऊन येत असतो पण पाहुणा येण्यासाठी देवाने आपल्याला जे दिलेलं वैभव आहे त्या वैभवाने आपण देवाचा शृंगार करायचा आणि देव देवाच्या वैभवाने भक्ताचा शृंगार करतो नेमकं याचा अर्थ तरी काय मायबा देवानं आपल्याला दिलेली जी संपत्ती आहे एक पारमार्थिक आणि दुसरी संसारिक आता तुम्हाला आज काय विनोद वगैरे ऐकायला मिळणार नाही बापू ते माझ्या खिशात नाहीच
मला जे काय ते सरळ शुद्ध सांगता येतं. मी खिशात बदाम घेऊन फिरतो, मी खिशात बदाम घेऊन फिरतो. खरमरे फुटाणे बस स्टँडला भेटतात आपल्याकडे. देवाने आपल्याला दिलेलं वैभव आहे. पारमार्थिक वैभव सांगतो आणि संसारिक वैभव सांगतो. पारमार्थिक वैभव मायबाप देवाने आपल्याला हात दिले, पाय दिलेत, वाचा दिलेत, डोळे दिलेत, कान दिलेत. यानं नेमकं करायचं काय? या कानानं केवळ देवाची कीर्ती ऐकायची, ह्या डोळ्यानं केवळ देवाचं स्वरूप पाहायचं, या मुखाने केवळ देवाचं नामस्मरण करायचं, या पायानं केवळ तीर्थयात्रा करायची, या पायानं केवळ ज्ञान करायचं, दान करायचं. अहो काकड्यांमध्ये एक अभंगच गेला या सगळ्या इंद्रियासाठी. तुम्ही ऐका मुखाने काय करायचं, अर्थात मायबाप हे पारमार्थिक मिळालेली संपत्ती आहे, धन आहे. यानं आपण देवाचा शृंगार करायचा, या मुखानं देवाचं नामस्मरण करायचं, हातानं सेवा करायची, पायानं तीर्थयात्रा करायची, कानानं देवाची कीर्ती ऐकायची, डोळ्यानं देवाचं स्वरूप पाहायचं. यासाठी देवानं दिलेले हे सगळे इंद्रिय खऱ्या अर्थानं देवानं दिलेलं वैभव हे आहे. पण याचं महत्व आपल्याला माहित नाही. जे आंधळे लोक असतील त्यांना विचारा डोळ्याचं महत्व, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं महत्व, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं महत्व. देवानं फुकट दिला आपल्याला, देह दिला देवे जना गोमटा. हात दिले, पाय दिले इंद्रिय, हात पाय कान मुख बोलाया वचन, जेनेसी जोडसी नारायण नासी जीवन रोग. यासाठी सगळे इंद्रिय दिले. अर्थात या अवयवाने देवाचा शृंगार आपण करायचा, म्हणजे भक्ताने देवाचा शृंगार करणं एक भाव, आणि देवाच्या वैभवाने भक्ताचा शृंगार करतो. हाच भाव जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या तिसऱ्या चरणात शृंगारावे निर्मळे आपुल्याच वैभवे. देवानं दिलेलं वैभव म्हणजे देव आपल्या वैभवानं भक्ताचा शृंगार करतात आणि भक्तानं देवाचा शृंगार करायचा, हे दोन भाव सांगून सेवा समर्पित करतो. मायबाप ऐका गडे, देवानं आपल्याला सुंदर संपत्ती दिली, घर दिलं, जायदाद दिली, प्रॉपर्टी दिली, लेकरबाळे दिले, सोन्यासारखी बायको दिली. हे सगळं आपल्याला देऊन आपला संसार परिपूर्ण करण्याचा देवानं प्रयत्न केला आणि आपल्या पद्धतीनं आणि देवाच्या हिशोबानं आपला संसार परिपूर्ण आहे. आणि ते आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटते आपल्या अर्धवट कुठं तरी राहिलं. ज्याला दोन लेकर राहतात ते म्हणते तिसरू, ज्याला दोन पोरी हातात ती पोराची वाट पाहायला, नारळ बांधायला, साखर खायला,
काय काय नाही ते चालू आहे. म्हणजे आपण अतृप्त आहोत, आपल्याला समाधान नाही. अर्थात आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपल्याला मिळालेल्या वैभवानं देवाचा शृंगार करायचा. याचा अर्थ तरी काय? दरवर्षी आपल्या गावामध्ये सप्ताहाचं आयोजन होतंय मायबाप. या सप्ताहासाठी सडळ हाताने मदत करणं म्हणजे आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. ही वारकरी मंडळी घरी आल्यानंतर त्यांचा सन्मान सत्कार करणं म्हणजे आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. देवानं संपत्ती दिली आपल्या एकट्यासाठी नाही. धर्म सांगते आपल्या उत्पन्नातून 10% खर्च धर्मासाठी करावा. कथाकार बापूला दक्षिणा नुसतंच घरी हिरी चहा पाजून ऍसिडिटी दक्षिणा द्या. कारण आपल्याला जे उत्पन्न मिळते त्याच्यातून 10% खर्च करा. ही समोर झालेली सगळी सप्ताह कमिटी. बाबाजी काही 2 गोष्टी बोलून जातो. तुम्ही या वर्षी तुम्हाला कदाचित बोलता आलं नसेल किंवा जर असं, आता मला माहित नाही तुम्ही काय बोलता ते, पण तुमचा स्वभाव पाहून मला कळायला लागलं तुम्ही लई शाहू, तुम्हाला निबर बोलायचं आहे मला असं वाटायला लागलं. पण मागच्या वर्षी 7 दिवस राहून गेलो, त्यामुळे या कोणत्याचं त्या कोणत्याला अभ्यास केला आहे. या बघाकडे पहिली गोष्ट आधी तर म्हाताऱ्या माणसाला बोलून जातो, पुन्हा येणं होईल ना तर नाही. म्हाताऱ्या माणसाने लेकराच्या पाठीमागं खंबीर उभं टाकावं. पहिली गोष्ट पोरं समोर झाली. आता त्याला म्हणायचं तुम्ही काळजी करू नका बेटो, फक्त तुम्ही पुढे होऊन कार्य करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत. आता मला सांगा मामाला काय करायचं आहे? मामा गाव सोडून तुमच्या गावात दरवर्षी तुमचा सप्ताह यशस्वी होण्यासाठी रात्रंदिवस तुमच्या गावात राहतात. सकाळी काकड्याला हजर, पारायणाला हजर, कथेला शेवटी का होईना पण येत असतील. कारण दुपारी थोडे 2 तास आराम पाहिजे. पुन्हा हरिपाठ कीर्तन आहे. कशासाठी बाबा? गावातला सत्संग चालला पाहिजे. म्हणून ही पोरं सगळी पुढं झाली. आता मी नावं कोणाचीच घेणार नाहीत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सगळे सदस्य. मग कोणी पडद्याच्या मागून असतील, कोणी पडद्याच्या समोर असतील, पण सगळ्याच्या मनामध्ये भाव आहे आपल्या गावातला सप्ताह झाला पाहिजे. आणि सप्ताह बैठक होस्तोर हे तिकडं वळते ते तिकडं वळते. कसाच मेळ बसू देत नाही. सगळी एका जागी आले, चला बा करूत म्हणून सगळी एका जागी येतात आणि आनंदानं सप्ताह पार पडतो. पण यासाठी सगळ्यांनी सडळ हाताने पोरांना सहकार्य करायचं. ज्यांच्या देणग्या राहिल्या त्यांनी देणग्या देऊन सप्ताहाला सहकार्य करायचं. आणि जी पोरं पुढं व्हायली त्याच्या खांद्यावर जास्त ओझं पडू देऊ नका. आपल्याच वैभव शृंगारावे निर्मळी. होत नाही. पण मला इथं आल्या कळालंय आमचा मागच्या वर्षी बालाजी दादा अध्यक्ष होता, बरोबर ना? आणि या वर्षी म्हणला बा मी सगळी पण पाठीमध्ये येतो तुम्हाला, फक्त ते खांद्यावर माझ्या झू नका रे बापू म्हणलेत ना. ते आहे सोबतच आहे. याचा अर्थ काय की समोर होणाऱ्या माणसाला जर असा त्रास व्हायला लागला, याचा अभ्यास सगळ्या गावच्या लोकांनी करायचा आणि पोरांना सरळ मदत द्यायची. मागच्या वर्षी जर तुम्ही 500 रुपये दिले असतील ना देवाला आपल्याला काही कमी केलं. या वर्षी देईल 1000 घ्या. बरं मला मागायला का मी? अय लाडक्या बहिणी मला नाही ना, सत्याला द्या, तुमचा सप्ताह चांगला होईल. पण एक वाक्य बोलतो दादा, कदाचित माझा अधिकार नसेल ते वाक्य बोलायचा, पण नारदाच्या गादीचा वापर करून वाक्य बोलतो. ऐका गडी, बरीचशी मंडळी प्रत्येकच गावात बोलत असते आणि याही गावात कदाचित बोलत असतील. कारण या सत्याचं स्वरूप पाहून कळायला लागलं नक्कीच बोलत असतील. काही लोक म्हणतात महाराज सप्ताह करावा आणि 2-4 लाखाला आमचं घर आमचं गाव मातीत घालावं, असा म्हणणारा वर्ग प्रत्येक गावात असतो. इथं आहे मला माहित नाही, पण असतो. त्या लोकांसाठी या बालकाचं उत्तर आहे का बाय बाप? सप्ताह केल्यानंतर तुमचं गाव 1-2 लाखाला मातीत जाते म्हणणारी लोक जर असतील तर त्यांच्यासाठी या बालकाचं उत्तर आहे का? एका पुढीचा खर्च किती अभ्यास करा, एका क्वार्टरचा खर्च किती अभ्यास करा. एकच वाक्य आहे का दादा? पारमार्थिक जीव आहोत आपण आणि काही संसारिक जीव आहोत. काही व्यसनी लोक आहेत आणि काही निर्व्यसनी लोक आहेत. काही माळकरी लोक आहेत आणि काही बगर माळकरी लोक आहेत. ऐका मायबाप, जे माळकरी आहेत त्यांच्याही वाट्याला दुःख येतं आणि जे बगर माळकरी आहेत त्यांच्याही वाट्याला दुःख येतं. पण दोघांचं जीवन ऐका दादा, माळकऱ्याच्या जीवनात माळकऱ्याच्या वाट्याला आलेलं दुःख विसरण्यासाठी त्याला गोळी खायची गरज नाही. मंदिरात घ्यायचा, विना घ्यायचा, टाळ घ्यायचा, दन 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 पावल्या खेळत हरिपाठ करायचा, वाट्याला आलेलं दुःख विसरून जाते माणूस. जाते का नाही? भजण्याचा ऐका मायबाप, आता जी लोक व्यसनी असतात त्यांच्याही वाट्याला दुःख येते मायबाप.
त्याच्या वाट्याला आलेलं दुःख मंदिरात कमी होत नाही, घरी कमी होत नाही, बायकोच्या खांद्यावर मान टाकल्यानं कमी होत नाही, माईच्या मांडीवर डोकं ठेवल्यानं कमी होत नाही. त्याचं दुःख विसरण्यासाठी हायवे रोडला धाब्यावर जाऊन गिलासाला गिलासीच मारावं लागतं. ह्याच्या पुढचं आहे जी लोक म्हणतात सप्ताह केल्यानंतर 1,00,000-2 लाखाला आमचं गाव मातीत जाते. काल ज्यांचं कीर्तन झालं आदरणीय हरिभक्तपरायण संस्कार महाराज वाघ जेवली बाल कीर्तनकार तुमच्याच गावातला ना, तुमच्याच गावातला ना. किती वर्षाचं लेकरू? किती वर्षाचं? 14 वर्षाचं. शिकायला आळंदीला कधी गेलंय? 6 महिने. म्हणजे याचा अर्थ मागच्या वर्षीचा त्याच्या अगोदरच्या वर्षीचा त्याचा परिणाम झाला का नाही बाबा त्या बालकावर? झाला का नाही? मग इतके वर्ष तुम्ही जो सप्ताह केला त्या सप्त्याचा त्या बालमनावर झालेला परिणाम ते लेकरू 6 महिन्याखाली आळंदीला गेलं आणि थाटामाटात तुमच्या सर्वांच्या समोर कंबर बांधून फेटा घालून तुमच्या समोर 2 तास कीर्तन केलं. ह्याच्यापेक्षा वेगळं पाहिजे काय तुम्हाला? 2 मुलं गेले, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? हे माझी ताई ऐका, तुमच्यासाठी कीर्तन आहे, तुमच्यासाठी. भांडण नका करू. ऐका, हे लहान लहान लेकरं, हे लहान लहान माझ्या बहिणी समोर बसलेले आहेत दादा. जी लोक म्हणतात ना सप्ताह करून पैसे वाया जातात, त्यांच्यासाठी माझं उत्तर आहे मायबाप, हे लेकरं जेव्हा मोठे होतील यांना तुम्ही 10-15 लाखाचा हुंडा देताल, चांगल्या लेकरू पाहून चांगल्या घरी पाठवताल, दागदागिने देताल, मोठमोठ्या मौल्यवान वस्तू त्यांना भेट वस्तू म्हणून देताल. खरं सांगा दादा, त्यांना 15 लाख रुपये दिलेला हुंडा किती वर्ष जाईल? 10 वर्ष. 10 वर्षात 15 लाख रुपये संपून जातील. दिलेले दागदागिने त्यांच्या अडचणीच्या काळात संपले जातील, त्यांना अडचणीच्या काळात मदत होईल त्या दागिन्याची. आणि जे मौल्यवान वस्तू देतात ना, फ्रीज, कूलर, कपाट, जे काय द्यायचं त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू 2, 4, 5, 10 वर्षात संपणाऱ्या आहेत. दिलेली संपत्ती त्याच्या शेवट जाणार नाही. पण या सप्ताहाच्या माध्यमातून या बालमनावर जे चांगले विचार होतात, चांगल्या विचाराची शिदोरी त्यांच्यासोबत दिल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे चांगले विचार ते घेऊन जातील. आणि हे चांगले विचार हरिपाठ, कीर्तन, सत्संग, पारायण त्यांच्या जीवनात उतरेल आणि उद्या ते त्यांच्या मुलाला हे शिदोरी देतील. याच्यापेक्षा मोठं पाहिजे तरी काय अजून? पैसा कोणालाच पुरत नाही दादा. याला तर म्हणतात चांगले संस्कार. गावात सत्संग होत असेल तर द्यावं. मी नाही बोलत, तुझाच सत्संगाने जीवनात काय परिणाम होते, सत्याना जीवनात काय परिणाम होते, सत्याचा लाभ काय? ऐका मायबाप, जर आपल्याला ज्ञानरूपी अंधकार जर नष्ट करायचा असेल, ज्ञानरूपी विवेक आपल्या जीवनात जागृत करायचा असेल, त्यासाठी सत्संग सांगितला. तुलसीदास महाराजांनी बिनु सत्संग विवेक ना होय, राम कृपा बिनु सुलभ ना सोय. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सत्संग मिळत नाही, जर सत्संग असेल, संतांची संगत असेल, नाम जर आपल्या जीवनात असेल, तर आपल्याला ईश्वर मंदिरात शोधायची गरज नाही. माहिती, ईश्वर शेतात शोधायची गरज नाहीये. ईश्वर शोधण्यासाठी तीर्थयात्रा करण्याची गरज नाहीये. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात, जर आपण सत्संग गोडीनं जर केला, गोडीनं संतांची संगत केली, तर देव आपल्याला जनात दिसायला लागतो, देव आपल्याला मनात दिसायला लागतो, देव आपल्याला वनात दिसायला लागतो, आणि देव आपल्याला आपल्या आत्मतत्वात सुद्धा दिसायला लागतो.
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जगी आत्मतत्वी. घडी पुढे चालली, घडी म्हणायला लागली घडी 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 अजून किती आहे कीर्तन संपायला असं म्हणायला लागले लोक. ऐका आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अर्थात आपल्या वैभवानं देवाचा शृंगार करायचा आणि देवाच्या वैभवाने देवभक्ताचा शृंगार करतो. आता आपल्याला सांसारिक वैभव कळालं, पारमार्थिक वैभव आहे का? देवानी भक्ताचा शृंगार केला. आतापर्यंत किती जणांचा केला सांगायला खूप दृष्टांत आहेत. फक्त नामदेवरायचा दृष्टांत पहा. नामदेवरायचा शृंगार देवानी केला. नामदेवा देवा आईनं स्नानासाठी घरी बोलवलं, दिवाळीचं उठून लावून स्नान घालायचं चला. अरे हो खरंय, पण या विटेवर कोण थांबल? सगळी भक्त मंडळी दर्शन इथं नामदेवराय म्हणले देवा तुम्ही घरी जा, मी थांबतो विटेवर, असा म्हणण्याचा अधिकार फक्त नामदेवरायचा. नामा विटेवर थांब. सकाळी सकाळी बडवे येतात, स्नान घालतात बरं काय, थंडगार पाणी असते, अजिबात चुळबुळ करत नाही. नाही देवा नेमकं देव पुढे गेले पटकन आले. देवा नामा सकाळी सकाळी आंघोळ घातल्यानंतर नैवेद्य देतात, कळला का? लोण्याचा गोळा ते फक्त तोंडाला लावतात बरं का, तू खायचा नाही. आता मला सांगा रात्रभर उभा टाकलेला गडीने तोंडाला जर लोण्याचा गोळा लावला तर काही कराय. अर्थात मला जास्त विस्तार नाही करायचा. देवानी देवाच्या वैभवानं जसा नामदेवरायचा शृंगार केला तसा बाबाजीच्या मुखारविंदातून कथा ऐकत आहात. आता 4था दिवसात जन्म झाला असेल. श्रीकृष्ण परमात्मा कदाचित उद्या मथुरेला निघतील. मथुरेत गेल्यानंतर कृष्ण परमात्म्याला एक दासी मिळते. त्या दासीचं नाव कुब्जा मायबाप. कुब्जा दासी 3 ठिकाणी वाकडी आणि कुब्जेच्या हातात मलईगिरी चंदनाची वाटी आहे. एका हातामध्ये पुष्पमाला आहे. समोरून देव यायल्यानंतर ती स्वतःला विसरून गेली आणि देवाला पाहून त्यांच्या अंतर्मनामध्ये विचार जागा झाला. देवा तू किती सुंदर आहेस रे, तुझ्यासारखं सौंदर्य जर मला मिळालं तर मी तुझ्यासोबत रथ होण्याची इच्छा मनात ठेवतो. हे कुब्जेचा विचार. कुब्जेला हातातलं मलईगिरी चंदनाची वाटी, त्यातलं चंदन देवाला कुंकुम तिलक केलं, चंदन लावलं आणि देवाला चंदन लावत जावं. आपल्याला देव भेटणार नाही म्हणून आपण कोणाला तरी चंदन लावलं पाहिजे. काय म्हटलं मी? आपण कोणाला तरी चंदन लावलं पाहिजे. ते चंदन नाही म्हणलं हा बरं तुमचं लक्ष कुठे जाते बाबा? चंदन लावलं पाहिजे. चंदन लावलं, हातातला माळ देवाच्या गळ्यात टाकली आणि देवा माझं स्वरूप मला तुमच्यासारखं करून दिलं तर आनंद होईल. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. देवाने आपले अंगोटे त्या कुब्जेच्या अंगोट्यावर ठेवले, हनवटीला धरून कडकड सरळ केली वाकडी असणारी आणि तिच्या अंतर्मनातला भाव सांगणारी एक गवळण आहे. मन मोहन देवाला नंदाचा अलबेला भक्तासाठी तो जगजेठी अर्थात आपल्याच वैभवी शृंगारावे निर्मळे. कुब्जेचा जसा शृंगार केला, जसा माझ्या सुदामाचा शृंगार केला माहिती, असा शृंगार जर आपल्याकडून व्हावा असा वाटत असेल, देव आपलाही शृंगार करतो. फक्त आपल्याच वैभवी शृंगारावे निर्मळे. आपल्याला मिळाले जे वैभव आहे ते सत्याला द्या, करायला मदत करा. कारण हे पोरं जर समोर झाले तर उद्या सत्संग चालेल आणि असे बुरसटलेले विचार बाहेर काढून टाका. या गावात कितीतरी डॉक्टर आहेत, सुशिक्षित लोक आहेत आणि या सगळी लोक इथं असताना आणि या गावातून एखादा सूर जर निघत असेल की गाव आमचं 2-3 लाखाला मातीत चाललं, किंवा येते त्या बुद्धीची. बाबा हा माझा प्रश्न असा आहे आपल्याला, मी बोलणार स्पष्ट आहे बाबाजी, पुढा निवद येईल नाही, बोलवणं येईल नाही, सुना तो 10 घर लंगाटाला काय मी लंगाट, आपल्याला गुंठाभर जमीन नाही, माग कोणी नाही, ठीक नाही. त्यामुळे चिंता नाही. आणि ऐका माय बाय, जर लोक म्हणत असतील 2-3 लाखाला गाव मातीत जात असेल तर मी त्यांच्या विचाराशी सहमत राहतो. 2 मिनिटासाठी तुम्ही सत्यासारखा दुसरं ऑप्शन समोर ठेवा. बाबा ते जर केल्यानंतर गाव सुधरत असेल, ते जर केल्यानंतर मुलं सुधरत असतील, ते जर केल्यानंतर चांगल्या लेकराच्या मनावर चांगले विचार होत असतील, खुशाल सत्ता बंद करून दुसरं काहीतरी करा. पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नसेल, वाढ वडिलांनी चालू ठेवलेली परंपरा ही प्रथा अशीच कायम चालू ठेवा. अहो वारं येते निघून जाते, आले किती गेले किती संपला भरारा, अजून तुझ्या नामाचा रे हादरली ही धरती, थरथरले आसमान,
एक मुखाने बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला जय जय अंजानीच्या दूता तुला नामाला बोलावा, अंजानीच्या दूता तुला नामाला एक मुखाने देवा बोला जय देव सोयरा दिनाचा. चला, इतका वेळ तुम्हाला काही त्रास दिला? ज्यांना हात असतील त्यांना हात वर वाजवा आणि मुखात नामस्मरण करायचं. ज्यांना हात असतील त्यांनी. आणि जर तुम्हाला बसून बसून कंटाळा आला असेल, नाही ते आता उठतात, एकदा उठले की मग ते आवडतच नाहीत कोणाला, उठू देता येत नाही. जर पाया फियाला मुंग्या आल्या असतील तर शेजारणीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपला तरी चालेल. असा आपला आग्रह नाही, फक्त मुखाने नामस्मरण करायचं आहे. विठोबा रखुमा विठोबा रखुमा डॉक्टर साहेब जय हो. साडे 10 वाजले. तुम्ही मला नेमून दिलेला टाइम माझा संपला बरं का. जर आपली परवानगी असेल तर एक चरण शिल्लक राहिलं, 5 मिनिटात सांगतो. जर परवानगी दिली तर हां 5च मिनिटं बरं का. आणि हे 5 मिनिटं माझे 5 तासाचे असतात बरं का. हो चला, काय 5-10 मिनिटं माझं तरी घाडी दिली आहे ना. एकादश आहे, फराळ केलेला आहे, अगदी अंतःकरण पवित्र आहे तुमचं. शरीर पवित्र झालं का हरिपाठ कीर्ती मुखी काय पवित्र उपवास केल्यानं शरीरही पवित्र होतं, मनही पवित्र होतं. आणि आता तुम्ही अगदी शांततेनं चिंतन ऐकायला लागलं. त्याचं कारण तरी तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम एक कारण, आणि दुसरी गोष्ट तुम्ही माझे मायबाप आहात म्हणून आपल्या लेकराचं बोलणं शांततेने ऐकायला लागलं. त्याचं कारण आहे जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी उघडी वाचा तरी अधिकची तयाचा. या न्यायाने आपण सर्वजण ऐकतात तर ऐका. मायबाप शेवटचं चरण सांगतो आपल्याला. वेळ आपल्यासाठी थांबणारी नाहीच. एकादशीचा पर्व काळ आहे. नामस्मरण जीवनात असावं, तुळशीची माळ गळ्यात असावी, आणि सत्संग जीवनात असावा, आणि साधना संपन्न जीवन जगावं. जो जीव साधना संपन्न जीवन जगतो त्याचा आवाज सूर्यचंद्र असेपर्यंत राहतो. अर्थात साधनेचा आवाज सूर्यचंद्र असेपर्यंत, आणि सत्तेचा आवाज 5 वर्ष. कितीही मोठा सत्ताधीश असू द्या, त्याचा आवाज फक्त 5 वर्षापर्यंत. जनतेचा कौल बदलला का आवाज दबला, पण साधनेचा आवाज दबत नाही. म्हणून जीवनात साधना संपन्न जीवन जगावं. जीवनात काहीतरी एखादा नित्य नियम असावा. नित्य नियमाविन न खाये तो स्वा.
किंवा नित्य नेम नामित्य प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ काहीतरी एक नियम राहावा. कीर्तनात आल्यानंतर काहीतरी 4 गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. काहीतरी कीर्तनात आल्या नेलं पाहिजे. काहीतरी कथा कीर्तनात आल्यानंतर काहीतरी घेतलं पाहिजे. एखादा दोहा घ्यावा, एखादी कथा घ्यावी, एखादा दृष्टांत घ्यावा. काहीच नाही जमलं तर एखादं नाव घ्यावं आणि काहीच नाही जमलं तर काहीतरी घेऊन जावं. असं मी रोज म्हणतो. एक भक्त आला, बाबाजी महाराज मी 4 दिवसापासून सांगत होतात काहीतरी न्यावं, काहीतरी न्यावं. खरंच तुमचं ऐकलं आणि मी नेलं. काय नेलं? काही नाही महाराज. दुसऱ्या दिवशी एक चांगला कडक 800 ते 1000 रुपयाचा चांगला बूट होता. माझ्या तेच नेला. माझ्या म्हणलं दुसऱ्या दिवशीपासून माझा बूट मी शोधायला, म्हणजे माझाच बूट नेला. म्हणजे न्याव म्हणजे बूट न्याव नाही ना माय बाप. ह्याच्यातल्या कथा कीर्तन काहीतरी आपल्या घरी घेऊन जावा. साधना संपन्न जो जीवन जगतो ना, खरं जीवन त्याचं असते. मग साधना संपन्न जीवन होतं आमच्या हातगाव तालुक्यातले आमच्या ओकळाई आश्रमाचे दत्ता बापूचं जीवन साधना संपन्न. आणि ज्या महात्म्यानं तुम्हा सर्वांसाठी एक आपल्या परिसरात कुंभमेळा निर्माण करून दिला. इथली बरीचशी मंडळी असेल की त्यांना प्रयागच्या ठिकाणी कुंभमेळ्याला जाता आलं नसेल. 144 वर्षानंतर आलेला कुंभमेळा, पण त्याही कुंभमेळ्याला बऱ्याच जीवांना जाता आले नाही. त्या सर्वांसाठी एका महात्म्यानं आपल्यावर कृपा केली आणि आमच्याच हातगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव या ठिकाणी दत्त संस्थान आहे. आणि त्या दत्त संस्थानचे महंत परमपूजनीय गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामीजी महाराजांनी जो केलेला सप्ताह होता बाबाजी, त्या सप्ताहामध्ये कमीत कमी 1000-1200 साधू संत वृंदावनची, ऋषिकेशची, कैलास पर्वत, अमरनाथची, हरिद्वारची, इकडे उत्तर काशी, 4ही शंकराचार्याच्या मठातून आलेली सर्व साधू संत मंडळी 7 दिवस सप्ताहापुरती, आणि सप्ताह झाल्याच्या नंतर त्यांना करमलं म्हणून पुढचे 7 दिवस तिथे मुक्कामी थांबले. आणि सगळ्या लोकांना त्या सगळ्या साधू संतांचं दर्शन झाल्याचा परिणाम काय? हा कुंभमेळा. जीवनात परत हे मिळत नाही, म्हणून जीवनात सत्संग असणं नितांत गरजेचं आहे. आता जास्त वेळ घेत नाही, फक्त साधना जीवनात असावी. साधना जीवनात असावी. साधनेमुळं आता जसं बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांची साधना होती, त्यांच्या साधनेला फलद्रूप होऊन, त्यांच्या साधनेला, त्यांच्या व्यवस्थेला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या भक्तीला, त्यांच्या समर्पणाला, त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या व्यवस्थेला प्रसन्न होऊन राजेंद्र दासजी महाराजांनी पुढच्या वर्षी सुद्धा शब्द दिला, मी येऊन कथा सांगतो म्हणले. मुलुकपीठाचे, वृंदावन अक्षराचे मुलुकपीठाचे राजेंद्र दासजी महाराज ह्यांचं वाक्य. नंतर राधाकृष्णजी महाराज म्हणाले की बाबाजी पुढच्या वर्षी 7 दिवस कथा सांगण्याची या बालकाला संधी द्या. धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धाम याही वर्षी आले होते. या वर्षी फक्त 2 तासापुरते आले आणि पुढच्या वर्षी त्यांचे 3 दिवस आहे. म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह आणि 7 दिवसाचा सप्ताह झाल्याच्या नंतर पुढचे 3 दिवस स्पेशल बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीजी यांचा सत्संग 3 दिवसाचा. आणि विशेष म्हणजे त्यांचा प्रश्न उत्तर असतं, त्यांना काय दरबार, त्यांचा रोजचा 3 तासाचा दरबार आहे आणि 4 तास त्याची कथा, म्हणजे 7 तास ते आपल्याला या ठिकाणी देणार आहेत. एकूण 10 दिवसाचा सत्संग पुढच्या वर्षीचं आयोजन झालं. आणि या नियोजनासाठी यावर्षी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी देणग्या दिल्या, ज्यांनी सुंदर व्यवस्थापन केलं, अशा प्रत्येक जणाला बाबाजीचं आमंत्रण आहे उद्याच्या 10 तारखेला की तुम्ही या. सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा पूर्ण करायचा. तुम्ही केलेलं कार्य त्याच्यातून उतराई तर होता येत नाही, तुमची कृतज्ञता व्यक्त करू द्या. यासाठी 10 तारखेला सत्संग ठेवलेला आहे. सगळीच मंडळी तिथे येणार आहे आणि त्या दिवशी पुढच्या वर्षीच्या सप्त्याचं नियोजन होणार आहे. मग तुम्ही म्हणताल की तुम्ही प्रचार करायला का? नाही ना बाबा. जी लोक म्हणायला लागली गावात सत्संग करू नका, त्या माणसानं रोजचे 5 लाख लोक जीव घातले रोज. आणि त्या सप्त्याला बाबाजी तुम्ही आलतात का? पुढच्या वर्षी आवर्जून या बालकाची आपल्याला विनंती. यावर्षी आमच्या हातगाव तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या महाराज मंडळीची बैठक घेऊन बाबाजींना सांगितलं की हे 10 दिवस कुठं कीर्तन नाही, कुठं सप्ताह नाही, कुठं कथा नाही, तुम्ही पाल ठेवून इथं राहायचं, काम काहीच नाही, फक्त श्रवण करायला. सगळ्यांनी बाबाला विनंती केली. आणि आमच्या तालुक्याच्या वतीने बाबाजीचा एक भक्त म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रित करतो. पुढच्या वर्षी त्या सप्त्याला भव्य दिव्य प्रमाणात या. कारण जीवनात सत्संग असेल तरच जीवनात खरी गोडी आहे.
नाहीतर आले किती गेले किती निघून लोक गेले. चला जास्त वेळ घेत नाही. आता तुम्हाला भूक लागलेली आहे, लागली ना, उपवास आहे, फराळ करावा लागेल, चहा पान घ्यावं लागेल. ऐका, कानाला भूक आहे गोड चिंतन ऐकण्याची, डोळ्याला भूक आहे सौंदर्याची, पोटाला भूक आहे अन्नाची, तशी या जीवाला भूक आहे आनंदाची, संताला सुद्धा भूक आहे सत्संगाची, आणि देवाला सुद्धा भूक आहे प्रेमाची, प्रीतीची. मग प्रेमाचं आणि प्रीतीचं भोजन घेण्याचं उद्धवजीला चिंता लागली, मला भूक लागली. म्हणून एक दिवस श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजीला घेऊन हस्तिनापुरात जातात आणि त्या दुर्योधनाला सांगतात, अरे बाबा, तू पांडवाला 12 वर्षाचा वनवास सांगितला, 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला, 1 वर्ष अज्ञात होता, 1 वर्षाचा अज्ञातवास सुद्धा पूर्ण झाला. आता त्यांना केवळ 5 गावं देऊन टाक, ते 5 गावावर त्यांचा उदरनिर्वाह करतील. याला दुर्योधन म्हणतात, अरे माझं ते माझं आणि भावाचं तेही माझं, असं कोणी म्हणतो त्याला दुर्योधन म्हणतात. देवा 5 गावं तर काय, पण सुईच्या अग्रभागी मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. देव म्हणले, बघ तुला विनंती करून सांगतो, ऐकायला तयार नाही. मी याच्या पुढे जे होतील परिणाम त्याला जबाबदार राजा तू आहेस. वर्णसंकर होईल, लेकरं अनाथ होतील, बायका विधवा होतील, त्याला जबाबदार तू ये बरं का. आई एकदा 5 गावं देऊन टाक. नाही ना, नाही ऐकलं दुर्योधनानं. देव परत निघाले. दुर्योधन म्हणाला, देवा आता तुम्ही आला तर भोजन करून, पंचपक्वानाचं भोजन तयार आहे. अरे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, जिस भजन में राम नाम नहीं उस भजन को गाना चाहे बेटा न सयाना हो उसे सर पे बिठाना चाहिए, चाहे बेटी कितनी सुंदर हो उसे घर घर घुमाना ना चाहिए, जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को, जिस पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. अरे ज्या ठिकाणी देवाच्या शब्दाला किंमत नसेल तिथं जेवण काय रे राजा. चला विदुरा चला विदुरा सरळ मार्गाने गाडी मुक्कामाला पोहोचत नाही. बाबाजीने स्टेरिंग असा कट मारला, रिवर्स घेऊन फिरून गाडी मुक्कामाला थेट पोहोचली. माझा तुमचा 1 सेकंदाचा फरक. मला एवढं म्हणायचं, उद्धवजी म्हणायला लागले, देवा ते जर एवढं काटून केलं आलं, जेव्हा जेव्हा म्हणत नसत तर जेवू ना. पण देव म्हणायला लागला, अरे ज्या घराने माणसानं म्हणायचं तर अन्नाचं काय पाणी पिऊ नाही. अहो तुम्ही नका पिऊ, पण मला भूक लागली ना. कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, भूक लागली का, चलो उद्धवजी विदुराघर. मग तिथं गेल्यानंतर आपल्याला भोजन मिळेल. सत्व गुणात्मक नामस्मरण केलेलं पुण्य असते ना, त्या पुण्यातून जो तयार झालेलं अन्न असेल ते शुद्ध सत्व गुणात्मक अन्न आपल्याला मिळेल. प्रेमाचं मिळेल, प्रीतीचं मिळेल, आणि हेच अन्न आपल्याला घ्यायचंय. तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. प्रेम कोणतं पाहिजे, प्रीतीचं. जेवण कोणतं पाहिजे, प्रेमाचं प्रीतीचं जेवण आपल्या जीवनात पाहिजे. हीच मागणी, हीच इच्छा तुकोबारायची, आणि हेच मनातलं मनोगत देवाचं. देवाला सुद्धा प्रेमाचं प्रीतीचं पाहिजे, संता सुद्धा प्रेमाचं प्रीतीचं पाहिजे, आणि तुम्हा सर्वांना सुद्धा प्रेमाचं आणि प्रीतीचं पाहिजे. आज आपण सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहोत, पण एकमेकाला देत नाही, ते फक्त प्रेम. ह्याची उणीव सगळ्याच्या जीवनात कमी आहे, म्हणून ते आपल्याला मिळावं. अर्थात परमार्थ असो बाबा का संसार असो, प्रेम प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. जर आपण ज्ञान ग्रहण करण्यासाठी परमार्थात आलो असेल तर नादबाबा म्हणतात, तसं नुसतं ज्ञानच नको, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, कारण अभिमान नित्य नवा
सुखदी प्रेम सुखदी प्रेमाविन नाही समा. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी सांगतात सुंदर काकड्यामध्ये, दुसरं काही नको, ते काय चांगलं काय वाईट मला माहित नाही, फक्त पुरवणी उचित प्रेम आलो दान थोर करून यास. फक्त जीवनात प्रेमाची अपेक्षा आहे. आज वर्षभरापासून आपली भेट नसेल, परत भेट होईल माहित नाही. आज प्रारब्धानं बाबाजीची भेट झाली, आदरणीय भागवतकर बाबाजी यांची भेट झाली. बाबाजी पुन्हा भेट होईल नाही होईल हे प्रारब्धाच्या हातात आहे, पण जेव्हा भेटू ना तेव्हा प्रेमानंच भेटू. जेव्हा जब भी मिलेंगे प्रेम से मिलेंगे. प्रेम द्या प्रेम घ्या. आता शेवटी माझ्यासोबत एकच भजन म्हणायचं. तुम्ही जर भजन म्हणलं कीर्तन सुटलं, नाही तर तांबडं उठलं. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा जो निधन है जो निर्बल है जीवन जगत असताना आपण हळूहळू मृत्यूकडे चाललो. स्मशानभूमीचा आणि आपलं अंतर कमी होत चालले. क्षणाक्षणाने आपण मृत्यूकडे चाललो. जगत असताना असं जगावं की आपण गेल्यानंतर आपली कोणीतरी आठवण काढावी. तुका म्हणे एका मरणची सरी उत्तमची मोरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपल्याबद्दल कोणीतरी डोळ्यात अश्रू आणावे, त्या खरंच जीवन म्हणतात. जीना उसका जीना है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता. जसे एखाद्या बागेत गेल्यानंतर फूल भेदभाव करत नाही. ज्यानं रोपटं लावलं त्यालाही सुगंध देतो, आणि जे फूल तोडायला आलं त्यालाही सुगंध देतो ना. माणसाचं जीवन तसं असावं दादा. आपल्याकडं प्रेमानं पाहावं तरी त्याला प्रेम द्यावं, रागानं पाहावं तरी त्याला प्रेम द्यावं. प्रेम दिल्यानं प्रेम वाढते. आपण ज्या गोष्टी समाजाला देतो ना त्याच गोष्टी आपल्याकडे व्याजासहित परत येतात. मग तुम्ही प्रेम द्या का द्वेष नका. जीवन असं जगावं. आपण गेल्यानंतर कोणीतरी आठवण काढावी. बस एवढंच वाक्य बोलतो. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपल्यात वैभवे शृंगारावे निर्मळे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. ज्ञानेश्वर देवाची जशी इच्छा होती, सरस्वती मातेची जशी इच्छा होती, सद्गुरू महाराजांची जशी कृपा झाली त्या पद्धतीने